गुड आफ्टरनून स्टुडंट्स. बायोलॉजीचा आपला हा दुसरा तास. सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हा चॅप्टर आपला सुरू आहे. 2 नंबरचा चॅप्टर आहे. पूर्ण आपला जो सिलेबस आहे त्यामधला काही भाग रिड्यूस केलेला आहे. म्हणजे प्रत्येक चॅप्टरमधला काही भाग वगळण्यात आलेला आहे आणि मला वाटतं त्याच्या डिटेल्स की कुठल्या चॅप्टरमधला किती भाग कमी झालेला आहे याच्या डिटेल्स तुम्हाला ग्रुपवरती शेअर केलेले आहेत. तर हा जो आपला दुसरा चॅप्टर आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, या चॅप्टरमधला सुरुवातीचा काही भाग वगळण्यात आलेला आहे. या चॅप्टरमध्ये मी मागच्या तासाला जो भाग घेतला तो सुद्धा भाग सिलेबसमधून या वर्षीपुरता वगळण्यात आलेला आहे. त्यामुळं आज मी जे काही तुम्हाला शिकवणार आहे आणि इथून पुढे जे शिकवणार आहे ते तुम्हाला सिलेबससाठी किंवा एक्झामसाठी असेल असं गृहीत धरून चला. तर आपला हा या चॅप्टरमधला पहिलाच मुद्दा आहे असं लक्षात घेऊया आपण. याच्या अगोदरचा जो पार्ट आहे तो तुम्हाला 9th 10th स्टँडर्डमध्ये सुद्धा झालेला आहे. आजचा आपला मुद्दा आहे 5 किंगडम्स ऑफ क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. आपण लास्ट लेक्चरला ह्याच्या डेफिनेशन वगैरे इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला आहे. सजीवांचे वर्गीकरण हा मुद्दा तुम्ही बऱ्याच वर्षापासून शिकत आलेला आहात. ते वर्गीकरण का करायचं, कशा पद्धतीनं करायचं, त्याची हायरार्की काय असते, तर हायरार्कीसुद्धा तुम्ही बघितलेली आहे की किंगडम असेल, त्यानंतर फायलम असेल, सब फायलम असेल, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीसीज, बरोबर. ही हायरार्कीसुद्धा तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये पाहिलेली आहे. तर त्यानुसार क्लासिफिकेशन केलं जातं. आता हे क्लासिफिकेशनच्या बऱ्याच पद्धती आहेत. त्यातली एक वेल युनिव्हर्सल असणारी किंवा वेल फेमस असणारी जी पद्धत आहे ती म्हणजे 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम, की ज्यामध्ये पूर्ण सजीवांचं 5 किंगडममध्ये, किंगडम म्हणजे एक मोठा ग्रुप आहे, तर ह्या 5 ग्रुपमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. त्याला आपण 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन असं म्हणतो. आता ही सिस्टीम जी आहे ही R.H. व्हिटाकर यांनी प्रपोज केली. आता या सिस्टीमच्या संदर्भानं किंवा या सिस्टीमनुसार 5 किंगडम आहेत. त्या 5 किंगडमची नावं आहेत मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी, फंगाय आणि ॲनिमालिया. तर हे 5 किंगडम आहेत. सर्व सजीव ज्याला आपण म्हणतो त्या सजीवांचा समावेश या 5 किंगडममध्ये होतो. 1 बाय 1 आपण याचा स्टडी करणार आहोत. प्रत्येक किंगडमच्या कॅरेक्टरिस्टिक, त्याचे फीचर्स काय आहेत, कुठले ॲनिमल किंवा कुठले ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये समावेश होतात, ह्याच्या डिटेल्स आपण या लेक्चरला बघणार आहोत. पहिलाच किंगडम आहे किंगडम मोनेरा. तर बघा, किंगडम मोनेराच्या कॅरेक्टरिस्टिक खाली दिलेल्या आहेत. इट कंटेन्स युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन. हा मोनेरा जो किंगडम आहे हा 5 किंगडम सिस्टीममधला सगळ्यात पहिला किंगडम आहे. या किंगडममध्ये जे ऑर्गॅनिझम असतात ते एकतर युनिसेल्युलर असतात. डोक्यामध्ये फिक्स ठेवा की किंगडम मोनेरामध्ये जे ऑर्गॅनिझम म्हणते मी, ॲनिमल नाही, ऑर्गॅनिझम असतात ते मोस्टली कसे असतात, युनिसेल्युलर, एकपेशीय आणि प्रोकॅरियोटिक सेल असते त्यांची. प्रोकॅरियोटिक म्हणजे प्रिमिटिव्ह सेल ज्याला आपण म्हणतो, आदिकेंद्रकी पेशी, बरोबर. तर एकपेशीय आणि आदिकेंद्रकी पेशी असणारे जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांचा समावेश किंगडम मोनेरामध्ये होतो. दे आर ऑमनीप्रेझेंट. ऑमनीप्रेझेंट म्हणजे सर्वत्र प्रेझेंट असतात. ऑल ओव्हर दी वर्ल्ड. वर्ल्डमधला कुठलंही ठिकाण तुम्ही घ्या तिथं किंगडम मोनेरामधले ऑर्गॅनिझम सापडतात. तर ऑल ओव्हर दी वर्ल्ड किंवा कुठलीही ठिकाणं, अगदी एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये सुद्धा हे ऑर्गॅनिझम्स सापडतात, म्हणून त्यांना ऑमनीप्रेझेंट असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत
किंगडम मोनेराच्याच या कॅरेक्टरिस्टिक आहेत. दे आर फाउंड इन ऑल टाईप ऑफ एन्व्हायरमेंट विच आर नॉट जनरली इनहॅबिटेड बाय अदर लिव्हिंग बीइंग्स. बाकीचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते जनरली ज्या कंडिशनमध्ये जिवंत राहू शकत नाहीत, अशासुद्धा एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये जे ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह होतात, तर ते ऑर्गॅनिझम म्हणजे किंगडम मोनेरामधले ऑर्गॅनिझम असं आपण म्हणू शकतो. फ्यू आर फोटोऑटोट्रॉप्स ऑर किमोऑटोट्रॉप्स बट मेजॉरिटी आर हेट्रोट्रॉपिक इन नेचर. आता हे प्रकार आहेत, मोड ऑफ न्यूट्रिशनचे हे प्रकार आहेत बघा. मागच्या इयत्तामध्ये तुम्ही हे शिकलेलं आहात. फोटोऑटोट्रॉप म्हणजे काय, तर जे सूर्यप्रकाशाच्या मदतीनं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना फोटोऑटोट्रॉप म्हणतात. किमोऑटोट्रॉप म्हणजे केमिकल रिॲक्शनमधून जी एनर्जी बाहेर पडते त्यामधून जे स्वतःचं अन्न तयार करतात त्याला किमोऑटोट्रॉप असं म्हणतात. तर किंगडम मोनेरामधले जे ऑर्गॅनिझम आहेत, सम आर फोटोट्रॉपिक आहेत, सम आर किमोऑटोट्रॉपिक आहेत, बट यांची संख्या कमी आहे. बट मेजॉरिटी आर हेट्रोट्रॉपिक इन नेचर. हेट्रोट्रॉपिक म्हणजे परपोषी, दुसऱ्यांवरती अवलंबून असणारे. फूड मटेरियलसाठी दुसऱ्यांवरती जे अवलंबून असतात त्यांना हेट्रोट्रॉपिक असं म्हणतात. तर किंगडम मोनेरामध्ये मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स आर हेट्रोट्रॉपिक इन नेचर. दिस ऑर्गॅनिझम डू नॉट हॅव वेल डिफाईन्ड न्यूक्लियस. ह्यांची एक कॅरेक्टरिस्टिक आहे. किंगडम मोनेराची म्हणण्यापेक्षा प्रोकॅरियोटिक सेलचीच ही कॅरेक्टरिस्टिक आहे की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस नसतो. तशा पद्धतीनंच मोनेरामध्ये सुद्धा हा वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस नाही. तर काय आहे त्याच्याऐवजी, DNA एक्झिस्ट ॲज अ सिम्पल डबल स्टँडर्ड सर्क्युलर क्रोमोझोम कॉल्ड न्यूक्लिओइड. तर तुम्ही जर ही डायग्रॅम बघितली तर या डायग्रॅममध्ये हा एक मोनेरामधला ऑर्गॅनिझम आहे असं आपण लक्षात घेऊया. म्हणजे एक प्रोकॅरियोटिक सेल आहे, बरोबर. तर आतमध्ये हा जो थ्रेड लाईक दिसतोय, हा थ्रेड लाईक काय आहे, DNA आहे. त्यालाच आपण न्यूक्लिओइड म्हणतोय. या न्यूक्लियसला वेल ऑर्गनाइज्ड असं न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही. त्यामुळं ही 3D डायग्रॅम आहे. हे आतला भाग दिसतोय टोटल. ज्यावेळेला ही सेल आपण ओपन करणार आहोत त्यावेळेला आतमध्ये हा आपल्याला DNA दिसणार आहे, त्यालाच आपण न्यूक्लिओइड म्हणतोय. या न्यूक्लिओइडला मेम्ब्रेन नाही म्हणून त्याला आपण न्यूक्लियस न म्हणता न्यूक्लिओइड असा शब्द वापरतोय. नेक्स्ट, स्मॉलर सर्क्युलर मॉलिक्यूल ऑफ DNA ॲज अ एक्स्ट्रा क्रोमोझोमल कॉल्ड प्लाझमिड आर ऑफन प्रेझेंट. तर एक पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक आहे बघा प्रोकॅरियोटिक सेलची की प्लाझमिड्स आर प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक सेल. प्लाझमिड म्हणजे काय, तर जो न्यूक्लिओइडचा हा जो DNA आहे, हा DNA सोडून सायटोप्लाझममध्ये एक एक्स्ट्रा सर्क्युलर DNA असतो, रिंगसारखा एक DNA असतो. त्याला काय म्हटलं जातं, प्लाझमिड असं म्हटलं जातं. तर हे प्लाझमिड फक्त प्रोकॅरियोटिक सेलमध्ये म्हणजेच मोनेरामध्ये दिसून येतं. बाकी कुठल्याही किंगडममध्ये अशा पद्धतीचं प्लाझमिड प्रेझेंट असत नाही. सेल वॉल इज मेडअप ऑफ पेप्टिडोग्लायकेन, पॉलिमर ऑफ शुगर अँड अमाइन ॲसिड. हे कंपोनंट आहेत सेल वॉलचे. जी सेल वॉल आता इथं दिलेला आहे बघा, हा आतमधला न्यूक्लिओइड. त्यानंतर हे टोटल कवरिंग आहे. त्या कवरिंगमध्ये आपल्याला 3 भाग दिसून येतात. एक इनरमोस्ट आहे त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हटलेलं आहे, सेकंड आहे सेल वॉल आणि एकदम वरचं जे कवरिंग आहे त्याला कॅप्सूल असं म्हटलेलं आहे. थोडक्यात प्रोकॅरियोटिक सेलला कव्हर करणारे 3 मेम्ब्रेन असतात. इनरमोस्टला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणायचं, त्यानंतर सेल वॉल आणि नंतर कॅप्सूल, असे 3 मेम्ब्रेन आहेत. त्यामध्ये सेल वॉल जी आहे या सेल वॉलमध्ये 3 कंपोनंट असतात. कुठले, एक पेप्टिडोग्लायकन, त्यानंतर पॉलिमर ऑफ शुगर आणि अमाइन ॲसिड्स. द मोड ऑफ रिप्रोडक्शन इन मोनेरा इज सेक्शुअल ऑर विथ द हेल्प ऑफ बायनरी फिशन ऑर बडिंग. मोनेरा किंगडममधले जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये असेक्शुअल मेथडनी रिप्रोडक्शन होतं. मग त्या मेथड एकतर बायनरी फिशन किंवा बडिंग. बायनरी फिशन म्हणजे एका ऑर्गॅनिझमचेच 2 भाग होतात, त्या 2 भागांपासून
एंटायर ऑर्गॅनिझम तयार होतो, जसं पॅरामेशियममध्ये आपण बघितलेलं आहे. किंवा एकतर बडिंग ही एक मेथड आहे. कलिकायन ज्याला आपण म्हणतो, कळी तयार होते आणि त्या कळीपासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. तर या 2 मेथडनी, म्हणजेच थोडक्यात असेक्शुअल मेथडनी रिप्रोडक्शन होतं किंगडम मोनेरामध्ये. तर ह्या काही कॉमन कॅरेक्टरिस्टिक आहेत किंगडम मोनेराच्या. यानंतर किंगडम मोनेरामध्ये पुन्हा बरेच प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे अर्ची-बॅक्टेरिया. तर बघा, किंगडम मोनेरामध्ये 2 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. एक अर्ची-बॅक्टेरिया आणि दुसरा आहे यू-बॅक्टेरिया. त्यालाच ट्रू बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. आता सुरुवातीला आपण अर्ची-बॅक्टेरिया म्हणजे काय हे बघणार आहोत. These bacteria are mostly found in extreme environment, hence called extremophils. बघा, हे जे अर्ची बॅक्टेरिया आहेत, हा एक बॅक्टेरियाचा ग्रुप आहे. बघा, मोनेरामध्ये मोस्ट ऑफ दी बॅक्टेरिया आर प्रेझेंट. सगळे जीवाणू ज्याला आपण म्हणतो यांचा समावेश मोनेरामध्ये होतो. आता त्या बॅक्टेरियामध्ये पुन्हा प्रकार आहेत. अर्ची बॅक्टेरिया हा एक बॅक्टेरियाचा ग्रुप आहे आणि हा जो ग्रुप आहे हा एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये सुद्धा काय होतो, सर्वाईव्ह होतो किंवा तिथं जिवंत राहतो, म्हणून त्यांना एक्स्ट्रीमोफिल्स असं म्हणतात. आता एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशन म्हणजे कुठल्या, तर हाय सॅलिनिटी, बरोबर, जास्त क्षार असणारी जमीन किंवा जास्त क्षार असणारं ठिकाण, जास्त हीट, बरोबर. जास्त हीट असले की बॅक्टेरिया जिवंत राहू शकत नाहीत, मात्र किंवा बाकीचे ऑर्गॅनिझम जिवंत राहू शकत नाहीत. मात्र अर्ची बॅक्टेरिया या ग्रुपमधले जे बॅक्टेरिया आहेत हे हाय टेम्परेचरला सुद्धा सर्वाईव्ह होतात. तर ही त्यांची एक खासियत आहे. तर म्हणून त्यांना एक्स्ट्रीमोफिल्स असं म्हणतात. एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट कंडिशनमध्ये ते सर्वाईव्ह होतात. हे ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाचं आहे की व्हाय अर्ची बॅक्टेरिया आर कॉल्ड एक्स्ट्रीमोफिल्स. बरोबर, का म्हणतात, तर दे मोस्टली फाउंड इन एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल condition, hence they are called extremophils. They are found in variety of places from volcanic craters to salty lake and hot springs. मगाशी मी तुम्हाला सांगितलं तेच की सॉल्टी लेक म्हणजे जास्त क्षारता असणारा तलाव, बरोबर. हॉट स्प्रिंग म्हणजे गरम पाण्याचे झरे जिथं असतात. अशा एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये हे ऑर्गॅनिझम म्हणजे हे अर्ची बॅक्टेरिया सर्वाईव्ह होतात. तर हे त्यांची राहण्याची ठिकाणं आहेत. बॅक्टेरिया दॅट कॅन विथस्टँड हाय सॅलिनिटी आर कॉल्ड हॅलोफिल्स. बघा, याच्यामध्ये पुन्हा प्रकार आहेत. कॉमनली त्यांना एक्स्ट्रीमोफिल्स म्हटलं जातं, पण त्यातल्या त्यात जे बॅक्टेरिया हाय सॅलिनिटी म्हणजे जास्त क्षार असणाऱ्या ठिकाणी आढळतात त्यांना हॅलोफिल्स असं म्हणतात. आता ह्या टर्म लक्षात ठेवायच्या. हॅलोफिल्स मीन्स द बॅक्टेरिया दॅट कॅन विस्टँड ॲट हाय सॅलिनिटी. जास्त क्षार असणाऱ्या ठिकाणी जे बॅक्टेरिया सापडतात त्यांना हॅलोफिल्स म्हणायचं. त्यानंतर दुसरी टर्म आहे थर्मोफिल्स. तर थर्मो म्हणजे टेम्परेचर, बरोबर. थर्मोफिल्स कुणाला म्हणायचं, बॅक्टेरिया दॅट कॅन सर्वाईव्ह ॲट एक्स्ट्रीम टेम्परेचर. जास्त टेम्परेचर असणाऱ्या ठिकाणी जे बॅक्टेरिया सर्वाईव्ह होतात किंवा जे बॅक्टेरिया जिवंत असतात त्या अर्ची बॅक्टेरियाला काय म्हणायचं, थर्मोफिल्स, बरोबर. नेक्स्ट, ए व्हेरी कॉमन एक्झाम्पल इज ऑफ मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. आता मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया हे एक गॅस प्लांट जो आपल्या बऱ्यापैकी ग्रामीण भागात जो असतो, बरोबर, बायोगॅस प्लांट, ज्याच्यामध्ये आपण शेण वापरतो आणि त्याच्यापासून इंधनाची म्हणजेच गॅसची निर्मिती करतो की जे आपण स्वयंपाकासाठी वापरतो. तो गॅस जो आहे बायोगॅस प्लांट, त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया असतात ते काय करतात, मिथेन हा वायू तयार करतात. जे आपण गोबर गॅसमधून आपल्याला जो गॅस मिळतो त्यामध्ये मिथेन हा गॅस असतो आणि हा गॅस तयार करण्याचं काम कुणाचं आहे, तर या मिथॅनोजेनिक बॅक्टेरियाचं आहे. तर बायोगॅस हा तयार कसा होतो हे तुम्हाला माहीत असेल की त्याचा प्लांट जो आहे खड्डा असतो, बरोबर. आता नवीन तयार प्लांट मिळतात की एक मोठी टाकी असते, त्याच्यामध्ये शेण घातल्यानंतर
आतमध्ये जी काही अनारोबिक कंडिशनमध्ये प्रोसेस होते आणि ती जी अनारोबिक कंडिशन आहे, म्हणजे काय म्हणतो आपण, ऑक्सिजन विरहित कंडिशन आहे, त्या कंडिशनमध्ये ते बॅक्टेरिया सर्वाईव्ह होतात आणि तशा कंडिशनमध्ये ते मिथेन गॅस तयार करतात, म्हणून त्यांना मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. तर गॅस प्लांटमध्ये ते एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतात आणि हे जे बॅक्टेरिया आहेत ते अर्ची बॅक्टेरिया आहेत, बरोबर. आणि त्यांचे काही एक्झाम्पल आहेत: कोकस, कोकोबॅसिलस, व्हिब्रिओ, बॅसिलस, स्पायरिलम, बरोबर, स्पायरोचाटे. तर हे काही अर्ची बॅक्टेरियाची उदाहरणं आहेत, ही तुम्ही पाठ करायची आहेत. आता तुमच्या पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे, त्यामध्ये बॅक्टेरियाचे जे प्रकार आहेत 4, त्यांच्या शेपवरून पडतात, तर ते सुद्धा तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत, त्याचासुद्धा रेफरन्स घ्या. नेक्स्ट आहे यू बॅक्टेरिया. मोनेरामधला दुसरा ग्रुप आहे हा यू बॅक्टेरिया, किंवा त्यालाच आपण ट्रू बॅक्टेरिया असं म्हणतो. आता यांच्या कॅरेक्टरिस्टिक आपण बघणार आहोत. दे हॅव सेल वॉल ऑफ पेप्टिडोग्लायकेन. यांची जी सेल वॉल असते ट्रू बॅक्टेरियाची, ती सेल वॉल पेप्टिडोग्लायकेनपासून तयार होते. दे आर फाउंड ॲज ऑटोट्रॉप्स अँड हेट्रोट्रॉप्स. यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. काही बॅक्टेरिया हे ऑटोट्रॉपिक असतात, तर काही हेट्रोट्रॉपिक. म्हणजे ऑटोट्रॉपिक म्हणजे जे स्वतःचं स्वतः तयार करतात, आणि हेट्रोट्रॉप्स म्हणजे दुसऱ्यांवरती अवलंबून असतात. ऑटोट्रॉप्स कॅन बी फोटोसिंथेटिक लाईक क्लोरोबियम, ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. आता हे एक उदाहरण आहे बघा, क्लोरोबियम किंवा त्यालाच आपण ग्रीन सल्फर बॅक्टेरिया म्हणतो. तर हे बॅक्टेरिया फोटोसिंथेटिक आहेत. तर फोटोसिंथेटिक म्हणजे सूर्यप्रकाशाचा वापर करून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आता जनरली तुम्ही म्हणता की सूर्यप्रकाशाचा वापर करून अन्न तयार करणाऱ्या ह्या वनस्पती असतात, बरोबर. वनस्पती तर आहेतच, शिवाय काही बॅक्टेरियासुद्धा आहेत. म्हणजे या किंगडम मोनेरामधले काही बॅक्टेरिया जे आहेत, हे बॅक्टेरियामध्ये सुद्धा पिगमेंट असतात आणि त्या पिगमेंटचा वापर करून ते काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यानंतर काही किमोसिंथेटिकसुद्धा आहेत, जसं की सल्फर बॅक्टेरिया. हे लक्षात ठेवायची उदाहरणं जरा गफलत होते. फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया म्हटलं की ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, आणि किमोसिंथेटिक बॅक्टेरिया म्हटलं की सल्फर बॅक्टेरिया. ही 2 उदाहरणं लक्षात ठेवा. दीज आर मोस्टली मल्टीसेल्युलर फिलामेंटस फॉर्म्स लिव्हिंग इन फ्रेश वॉटर. हे जे आत्ता मी फॉर्म सांगितले हे फ्रेश वॉटरमध्ये मिळतात, मल्टीसेल्युलर फिलामेंटस असतात. तर फिलामेंटस शो हेट्रोसिस्ट विच हेल्प्स इन नायट्रोजन फिक्सेशन. सायनोबॅक्टेरिया हा एक जो प्रकार आहे तो सुद्धा यू बॅक्टेरियामध्ये येतो. तर हा प्रकार नायट्रोजन फिक्सेशनसाठी हेल्पफुल असतो. म्हणजे जे जमिनीमध्ये नायट्रोजन फिक्स केला जातो, हवेमधला नायट्रोजन जमिनीमध्ये फिक्स करणं, त्याला आपण नायट्रोजन फिक्सेशन असं म्हणतो. तर यामध्ये सुद्धा हे बॅक्टेरिया जे आहेत ते हेल्प करतात. मोस्ट ऑफ देम आर डिकम्पोजर अँड नोन फॉर ब्रेकिंग डाऊन लार्ज मोलिक्यूल इन सिम्पल मोलिक्युल्स. आता बघा, डिकम्पोजर म्हणजे विघटन करणारे, बरोबर. हे तुम्हाला माहीत आहे, जमिनीमध्ये डिकम्पोजिशन इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन द एन्व्हायरमेंट. जे काही जमिनीवरती पडलेले जे काही काय म्हणतो आपण, वेस्ट आहे, मग ते वेस्ट ॲनिमल वेस्ट असेल, प्लांट वेस्ट असेल, कालावधीनं त्याचं डिकम्पोजिशन होतं, बरोबर, विघटन होतं. तर हे विघटन करणारे सुद्धा बॅक्टेरिया असतात, ते डिकम्पोजर. तर त्याचासुद्धा समावेश या यू बॅक्टेरियामध्ये होतो. आणि त्यांचं मेन काम काय आहे, तर लार्जर मोलिक्युल्स आर कन्व्हर्टेड इंटू स्मॉलर मोलिक्युल्स. थोडक्यात एखादा ॲनिमल पडलेला आहे एखाद्या जमिनीवरती, तर कालावधीनं काय होतं, तर त्याचं डिकम्पोजिशन होतं, जमिनीमध्ये विघटन होतं त्याचं. जो मोठा ॲनिमल आहे त्याचं विघटन होऊन त्याचे स्मॉल मोलिक्युल्स तयार केले जातात. हे काम म्हणजे डिकम्पोजिशन, आणि हे करण्याचं काम हे यू बॅक्टेरिया करत असतात. यू बॅक्टेरियाची काही एक्झाम्पल दिलेले आहेत: लॅक्टोबॅसिली, ॲझॅटोबॅक्टर, स्ट्रिप्टोमायसिस. हे जी काही उदाहरणं आहेत, ही सगळी उदाहरणं यू बॅक्टेरियाची आहेत. त्यानंतर
लास्ट जो ग्रुप आहे तो म्हणजे मायकोप्लाझ्मा. आपण मोनेरा किंगडम बघतोय. मोनेरा किंगडममधला तिसरा गट जो आहे तो म्हणजे मायकोप्लाझम. आपण 2 ग्रुप बघितले, एक आर्ची बॅक्टेरिया, दुसरा यू बॅक्टेरिया. आता तिसरा ग्रुप आहे मायकोप्लाझम. मायकोप्लाझम म्हणजे काय? दीज आर स्मॉलेस्ट ऑफ दी लिव्हिंग फॉर्म्स. लिव्हिंग फॉर्ममधले हे एक स्मॉलेस्ट आहेत, लहानात लहान आहेत, सूक्ष्म आहेत. दे डू नॉट हॅव सेल वॉल. यांना सेल वॉलच नसते. पेशीभित्तिका ज्याला आपण म्हणतो, ही पेशीभित्तिका नसते. मेनी फॉर्म्स आर पॅथोजेनिक. ह्यातले मायकोप्लाझममधले बरेचसे जे प्रकार आहेत हे पॅथोजेनिक असतात. पॅथोजेनिक म्हणजे काय? तर डिसीज कॉझिंग, ज्यांच्यामुळं एखादा आजार उद्भवतो त्याला पॅथोजेनिक असं म्हटलं जातं. तर डिसीज कॉझिंग असतात. दे आर फाउंड रेझिस्टंट टू कॉमन अँटीबायोटिक ड्यू टू अब्सेन्स ऑफ सेल वॉल. सेल वॉल नसल्यामुळं ते बऱ्याच अँटीबायोटिकला काय असतात? रेझिस्टंट असतात. रेझिस्टंट म्हणजे ते विरोध करतात. अँटीबायोटिकच्या डोसचासुद्धा त्याच्यावरती काही इम्पॅक्ट होत नाही, ते सर्वाईव्ह होतात. तर हा जो ग्रुप आहे त्याला मायकोप्लाझम असं म्हणतात. मायकोप्लाझम मीन्स इट इज द स्मॉलेस्ट लिव्हिंग फॉर्म्स. किंगडम मोनेरामधला हा एक गट आहे. एकदम लहानात लहान ऑर्गॅनिझम आहे हा. दे डू नॉट हॅव सेल वॉल. पेशीभित्तिका नसते आणि मेनी फॉर्म्स आर पॅथोजेनिक. ते डिसीज कॉझिंग आहेत आणि डिसीज कॉझिंग असले तरीसुद्धा त्यांच्यावरती कुठल्याही अँटीबायोटिकचा मारा चालत नाही. ते रेझिस्टंट असतात अँटीबायोटिकला. ही एक त्याची महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. आत्ता आपण किंगडम मोनेरा बघितला. आता दुसरा जो किंगडम आहे तो किंगडम आहे किंगडम प्रोटिस्टा. दुसरा किंगडम 5 किंगडम सिस्टीममधला हा दुसरा किंगडम आहे किंगडम प्रोटिस्टा. दिस ग्रुप इन्क्लूड्स ऑल द युनिसेल्युलर बट यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. तर बघा हे प्रत्येक ठिकाणी लक्षात ठेवायचं. किंगडम मोनेरामध्ये आपण बघितलं युनिसेल्युलर आणि प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत. हे ऑब्जेक्टिव्हसाठी खूप महत्त्वाचं आहे. अगदी CET नीटसाठी सुद्धा मोनेरा म्हटलं की सिंगल सेल आणि प्रोकॅरियोटिक, बरोबर. प्रोटिस्टा म्हटलं की युनिसेल्युलर आणि यूकॅरियोटिक. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय आणि यूकॅरियोटिक म्हणजे इथं थोडासा बदल आहे. आदिकेंद्रकी पेशी इथं प्रेझेंट आहेत. यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत हे. आता तसा जर विचार केलं तर मोस्टली युनिसेल्युलर असतात. यामध्ये काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचा सुद्धा समावेश किंगडम प्रोटिस्टामध्ये होतो. एक कॅरेक्टरिस्टिक म्हणून लक्षात ठेवायचं की इट इज युनिसेल्युलर बट यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. आता हे किंगडम प्रोटिस्टा जे आहेत त्याचे पुन्हा 4 ग्रुप पडतात. ते ग्रुप कुठले? तर एक म्हणजे प्लांट लाईक प्रोटिस्टा, त्यानंतर फंगाय लाईक प्रोटिस्टा, ॲनिमल लाईक प्रोटिस्टा आणि नंतर लास्टला डायनोफ्लॅजिलेट्स आपण पुढं बघणार आहोत ते. तर हे जे ग्रुप आहेत, काही प्रोटिस्टा हे कशासारखे आहेत? प्लांटसारखे आहेत. काही फंगायसारखे आहेत तर काही ॲनिमलसारखे आहेत. बघा आता हा प्रोटिस्टा हा जो किंगडम आहे हा एक वेगळा ग्रुप तयार केलेला आहे. मात्र त्यांच्या काही कॅरेक्टरिस्टिक ह्या बाकीच्या 3 किंगडमशी रिलेटेड आहेत. म्हणजे त्यांच्यासारख्या काही कॅरेक्टरिस्टिक, सगळ्या कॅरेक्टरिस्टिक किंगडम प्लांटीच्या दिसत नाहीत, मात्र काही कॅरेक्टरिस्टिक किंगडम प्लांटीच्या दिसतात, म्हणून त्यांना प्लांट लाईक प्रोटिस्टा असं म्हटलेलं आहे. त्यांना आपण प्रोटिस्टा म्हणायचं, पण ते प्रोटिस्टा कसले? प्लांटसारखे प्रोटिस्टा. तर हा एक त्याचा ग्रुप आहे प्रोटिस्टाचा, प्लांट लाईक प्रोटिस्टा. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲनिमल लाईक प्रोटिस्टा आणि फंगाय लाईक प्रोटिस्टा. हे पुढं आपण बघणार आहोत. आता सुरुवातीला आपण बघतोय प्लांट लाईक प्रोटिस्टा. त्याला दुसरं 2 नावं वापरली जातात. एक म्हणजे क्रिसोफाइट्स आणि फायटोप्लॅन्क्टॉन्स. बघा लक्षात ठेवायचं, ऑब्जेक्टिव्हसाठी इम्पॉर्टंट आहे. प्लांट लाईक प्रोटिस्टा जे आहेत दे आर कॉमनली कॉल्ड ॲज अ क्रिसोफाइट्स, बरोबर. आणि फायटोप्लॅन्क्टॉन, फायटो म्हणजे प्लांट, फायटोप्लॅन्क्टॉन. आता त्यामध्ये काही कॅरेक्टरिस्टिक आहेत बघा. दे आर मायक्रोस्कोपिक अँड फोटोसिंथेटिक.
हे कसे आहेत, मायक्रोस्कोपिक आहेत, सूक्ष्म आहेत आणि फोटोसिंथेटिक आहेत. सगळे बघा, मी कुठल्या कॅरेक्टरिस्टिक सांगते तुम्हाला, प्लांट लाईक प्रोटिस्टा. आता ह्यांना प्लांट लाईक का म्हटलं आहे, कारण प्लांटमध्ये जसं प्लांट ऑटोट्रॉपिक आहेत, स्वतःचं स्वतः तयार करू शकतात, तशा पद्धतीनं हे प्रोटिस्ट जे आहेत हे सुद्धा स्वतःचं स्वतः तयार करू शकतात. म्हणूनच त्यांना काय म्हटलेलं आहे, प्लांट लाईक प्रोटिस्टा. तर हे कसे आहेत, मायक्रोस्कोपिक आहेत आणि फोटोसिंथेटिक. फोटोसिंथेटिक म्हणजे द ऑर्गॅनिझम्स विच प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस. त्यांना फोटोसिंथेटिक असं म्हटलं जातं. आणि दे आर मेजर प्रोड्युसर इन ओशियन. हे जे प्लांट लाईक प्रोटिस्टा आहेत हे मोस्टली ओशियन, समुद्रा, महासमुद्र ज्याला आपण म्हणतो, या समुद्रामध्ये ते आढळतात आणि ते तिथले मेजर प्रोड्युसर आहेत. प्रोड्युसर म्हणजे कुणाला म्हणतो आपण, प्लांटला आपण जनरली प्रोड्युसर असं म्हणतो. अन्न साखळीमध्ये त्यांचं एक प्रातिनिधिक रूप आहे. म्हणजे काय म्हणतो आपण, त्यांना सुरुवातीला स्थान आहे अन्न साखळीतलं, की प्रोड्युसर आहेत ते, अन्न तयार करण्याचं काम ते करत असतात. तर हे प्लांट लाईक प्रोटिस्टा जे आहेत हे काय आहेत, तर ओशियनमधले, महासमुद्र जो आहे त्या समुद्रामध्ये प्रोड्युसर म्हणून कोण काम करतं, तर हे प्रोटिस्टा काम करतात, प्लांट लाईक प्रोटिस्टा. दे रेफर्ड ॲज डायटम्स ॲज दे हॅव बॉडी वॉल मेड अप ऑफ सोप बॉक्स लाईक. आता एक एक्झाम्पल आहे प्लांट लाईक प्रोटिस्टाचं, त्याला डायटम्स म्हणतात. डायटम्स असं नाव का दिलेलं आहे त्यांना, डाय म्हणजे दोन ॲटमपासून ते तयार होतात, म्हणजे दोन भाग असतात त्यांच्या बॉडीचे, आणि ते दिसताना कसे दिसतात, ते हॅव बॉडी वॉल मेड अप ऑफ सोप बॉक्स लाईक. सोप बॉक्स तुम्हाला माहीत आहे, आपल्या घरामध्ये जे आपण साबणाचं खोकं वापरतो, बरोबर, त्याचे जसे दोन भाग असतात, त्या पद्धतीनं याचे बॉडी वॉल दिसते ह्या डायटमचे, म्हणून त्याला डायटम असं म्हटलेलं आहे. आता त्याची जी बॉडी वॉल आहे ती सिलिकापासून तयार होते. सिलिका हा एलिमेंट तुम्हाला माहीत आहे. तर हे सिलिकापासून त्याची बॉडी वॉल तयार होते. आता ह्या डायटमशीच रिलेटेड एक कन्सेप्ट आहे, डायटोमेशियस अर्थ. बघा काय कन्सेप्ट आहे, डायटोमेशियस अर्थ म्हणजे काय, तर शेल्स लेफ्ट बिहाइंड फॉर सो मेनी इयर्स. इट इज ग्रॅन्युलर हेन्स यूज्ड फॉर पॉलिशिंग अँड फिल्ट्रेशन. आता ही कन्सेप्ट आहे बघा, डायटोमेशियस अर्थ. तुम्ही जर नेटवरती सर्च केलं तर तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रचंड माहिती मिळते. आता हे डायटोमेशियस अर्थ म्हणजे नेमकं काय, तर हे जे डायटम्स आहेत, म्हणजेच हे प्लांट लाईक प्रोटिस्टा जे आहेत हे समुद्रामध्ये आढळतात आपल्याला, आणि ते तिथले मेजर प्रोड्युसर आहेत. त्यांची संख्या ही प्रचंड असते. तर समुद्राचा जो तळ आहे तो तळ अगदी याने व्यापून टाकलेला असतो. कारण का, तर हे जे डायटम्स आहेत त्यांची बॉडी वॉल ही सिलिकापासून तयार होते, बरोबर. आता ही सिलिका जी आहे, ही सिलिकापासून जी शेल तयार होते, शेल तुम्हाला माहीत आहे, शंख शिंपले ज्याला आपण म्हणतो, तर ही शेल जी आहे समुद्रामध्ये ही वर्षानुवर्ष काय होते, साठत जाते कायमस्वरूपी. आणि तो जो भाग आहे साठलेला, हा वर्षानुवर्ष जो साठलेला भाग आहे, त्याच्यापासून हा डायटोमेशियस अर्थ ही कन्सेप्ट त्यावेळीपासून निघली, की आच्छादन तयार होतं त्या पूर्ण काय म्हणतो आपण समुद्र तळाशी, याचं आच्छादन तयार होतं. हे जे डायटम्स आहेत ते जे काय म्हणतो आपण ऑर्गॅनिझम आहे ते एक्सपायर झाले तरीसुद्धा त्यांची जी शेल आहे, जी सिलिकापासून तयार झालेली, ती शेल इट लेफ्ट बिहाइंड सो मेनी इयर्स. खूप वर्षानुवर्ष ती शेल तशीच राहते आणि त्याच्यापासून एक थर तयार होतो समुद्रामध्ये, त्याला आपण डायटोमेशियस अर्थ असं म्हणतो. आणि हे एक्स्ट्रॅक्ट केलं जातं आणि त्याचा वापर कशासाठी केला जातो, पॉलिशिंग आणि फिल्ट्रेशन. तर सिलिका म्हटलं की खरखरीत असं थोडासा त्याचा टेक्स्चर असतं किंवा नेचर असतं.
हे ग्रॅन्युलर त्याला असं म्हटलं जातं. तुम्ही पॉलिश पेपर वगैरे बघता बरोबर, तर हे पॉलिश पेपर वगैरे हे तयार करण्यासाठी ह्या डायटोमेशियस अर्थचा म्हणजेच या डायटमचा वापर केला जातो. तर ही एक प्लांट लाईक प्रोटिस्टा ही कन्सेप्ट आपण बघितली. त्यानंतर नेक्स्ट प्रोटिस्टा जे आहेत ते म्हणजे ॲनिमल लाईक प्रोटिस्टा. आता हे ॲनिमल लाईक प्रोटिस्टा जे आहेत यांनासुद्धा दुसरं नाव आहे, एकतर झू प्लँक्टॉन असं त्यांना म्हटलं जातं किंवा प्रोटोझोन्स असं सुद्धा म्हणतात. बघा, ॲनिमल लाईक प्रोटिस्टा म्हणजेच प्रोटोझोन किंवा झू प्लँक्टॉन्स असं त्यांना कॉमन शब्द वापरला जातो. दे आर प्रिमिटिव्ह ॲनिमल अँड लॅक सेल वॉल. हे ॲनिमल ॲक्च्युअल ॲनिमल नाहीत, तर ॲनिमल सारखे आहेत, प्रिमिटिव्ह आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर ॲनिमलची सुरुवात आहे या प्रोटिस्टा हा जो किंगडम आहे इथं ॲनिमलची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सुरुवातीचे जे ॲनिमल होते त्यांचा समावेश हा प्रोटिस्टामध्ये केलेला आहे, ॲनिमल लाईक प्रोटिस्टामध्ये. तर हे प्रिमिटिव्ह ॲनिमल आहेत आणि दे लॅक सेल वॉल, त्यांना सेल वॉल नाही. आणि दे आर हेट्रोट्रॉप्स. हेट्रोट्रॉप्स म्हणजे तुमच्या लक्षात येते सगळे ॲनिमल हे हेट्रोट्रॉपिक आहेत, कारण ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. अन्न तयार करणं म्हणजे शिजवणं नाही. ॲक्च्युअल प्लांट जे काम करतात, फूड तयार करण्याचं जे काम करतात, सूर्यप्रकाशाच्या मदतीनं जी प्रकाश संश्लेषण क्रिया चालते त्यातून जे अन्न तयार होतं त्याला आपण काय म्हणतो, ॲक्च्युअल हे जे फूड आहे ते फूड आपण यूज करत असतो. त्यामुळे आपण प्रोड्युसर नाही आहोत, आपण कन्झ्युमर आहोत बरोबर. आपण हेट्रोट्रॉप्स आहोत, दुसऱ्यांवरती अवलंबून आहोत आपण. तर हे ॲनिमल लाईक प्रोटिस्टासुद्धा कसे आहेत, हेट्रोट्रॉपिक आहेत. अँड आर ऑफ 4 टाईप्स. 4 प्रकार आहेत. हे 4 प्रकार आपण खाली बघणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे अमिबॉइड प्रोटोझोन्स. आता अमिबॉइड प्रोटोझोन हे प्रकार थोडेसे त्यांच्या लोकोमोटरी ऑर्गनवरून ठरलेले आहेत. लोकोमोशन म्हणजे हालचाल, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी ते ज्या ऑर्गनचा वापर करतात त्यावरून हे प्रकार ठरलेले आहेत. पहिला आहे अमिबॉइड प्रोटोझोन. यांचा लोकोमोटरी ऑर्गन असतो सुडोपोडिया. मला वाटतं हे तुम्हाला झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल अमिबा, एंटामेबा. अमिबा सगळ्यांच्या परिचयाचा आहे. तर अमिबाला सुडोपोडिया छदमपाद ज्याला आपण म्हणतो त्याच्या साह्यानं तो काय करतो, लोकोमोशन हालचाल करतो आणि त्याची हालचाल होत असते. तर हा जो प्रकार आहे हा अमिबॉइड प्रोटोझोआमध्ये येतो. तर हा अमिबॉइड प्रोटोझोआ हा ॲनिमल लाईक प्रोटिस्टाचा एक प्रकार आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स. फ्लॅजिला नावातच आहे, फ्लॅजिला असेल लोकोमोटरी ऑर्गन तर त्याला आपण फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन असं म्हणणार. यांच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन कुठला आहे, फ्लॅजिला. एक्झाम्पल आहे ट्रिपॅनोसोमा. त्यानंतर सिलिएटेड प्रोटोझोन. सिलिया हा काय आहे, त्यांचा लोकोमोटरी ऑर्गन आहे आणि त्याचं एक्झाम्पल आहे पॅरामेशियम. पॅरामेशियम सगळ्यांना माहीत आहे. तर पॅरामेशियम हा एक प्रोटिस्टा आहे, ॲनिमल लाईक प्रोटिस्टा, आणि तो सिलिएटेड प्रोटिस्टा आहे कारण त्याच्या बॉडीवरती एंटायर बॉडीवरती सिलिया असतात आणि त्या सिलियाचा वापर तो लोकोमोशनसाठी करतो, म्हणून त्याला सिलिएटेड प्रोटोझोन असं म्हणायचं. आणि लास्ट जो प्रकार आहे ॲनिमल लाईक प्रोटिस्टामधला तो म्हणजे स्पोरोझोन प्रोटोझोन. आता स्पोरोझोन म्हणजे काय, तर रिप्रोडक्शन बाय स्पोर फॉर्मेशन. या प्रोटिस्टामध्ये जे रिप्रोडक्शन होतं ते स्पोर फॉर्मेशनने होतं. आता इथून वरचे जे हे प्रकार आहेत ॲमिबॉइड, फ्लॅजिलेटेड, सिलिएटेड, यांच्यामध्ये रिप्रोडक्शन हे फक्त बायनरी फिशन किंवा बडिंग या मेथडनी होतं. बऱ्याचदा तुम्ही ह्यांच्या रिप्रोडक्शनचे टाईप असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये बघितले सुद्धा असतील. तर स्पोरोझोन प्रोटोझोआ जो आहे त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन होण्यासाठी स्पोर फॉर्मेशन सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा यांच्यामध्ये स्पोर फॉर्मेशन झाले, स्पोर तयार झाले, थोडक्यात बिया तयार होतात. तर स्पोर फॉर्मेशननी रिप्रोडक्शन होतं म्हणून त्याला स्पोरोझोन प्रोटोझोआ असं म्हटलं जातं. त्याचं एक वेल नोन एक्झाम्पल आहे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. आता हा एक व्हायरस आहे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, कॉजेस मलेरिया.
यामुळं काय होतो, मलेरिया होतो. तर मलेरियासाठी कॉझिटिव्ह एजंट असणारा प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हा एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. हा मायक्रो ऑर्गॅनिझम हा स्पोरोझोन प्रोटोझोन आहे, कारण त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन हे स्पोर फॉर्मेशननी होतं. तर आत्तापर्यंत आपण प्लांट लाईक प्रोटिस्टा, ॲनिमल लाईक प्रोटिस्टा हे 2 प्रकार बघितले प्रोटिस्टाचे. आता तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे डायनोफ्लॅजिलेट्स. आता डायनोफ्लॅजिलेट्स म्हणजे काय, तर दे आर मराईन अँड फोटोसिंथेटिक. बघा कॅरेक्टरिस्टिक बघतोय आपण त्यांच्या. डायनोफ्लॅजिलेट्स आर कसे आहेत ते, दे आर मराईन अँड फोटोसिंथेटिक. मराईन म्हणजे समुद्रामध्ये राहणारे, समुद्रामध्ये राहतात, आणि फोटोसिंथेटिक ही कॅरेक्टरिस्टिक महत्त्वाची आहे. जरी ते समुद्रामध्ये राहत असले तरीसुद्धा कसे आहेत, फोटोसिंथेटिक आहेत. सूर्यप्रकाशाचा वापर करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज प्लेट. सेल वॉल, पेशी भित्तिका जी आहे डायनोफ्लॅजिलेटची, ती कशापासून बनते, सेल्युलोजच्या प्लेटपासून बनते. म्हणजे थोडक्यात सेल वॉलमध्ये सेल्युलोज प्रेझेंट असतं. दे पजेस ए पेअर ऑफ फ्लाजेला. दे पजेस ए पेअर ऑफ फ्लाजेला. डायनो या नावातच आहे बघा इथं, डाय म्हणजे 2 आणि फ्लाजेला 2 फ्लाजेल असतात, म्हणून त्याला डायनोफ्लॅजिलेट्स असं म्हटलेलं आहे. दे हॅव डिफरंट फोटोसिंथेटिक पिगमेंट्स लाईक येलो, ग्रीन, ब्राऊन, ब्ल्यू, ब्लॅक. बघा हे जे डायनोफ्लॅजिलेट आहेत यांच्यामध्ये फोटोसिंथेटिक काय आहेत ते, कारण त्यांच्यामध्ये फूड प्रिपेअर करण्यासाठी पिगमेंट आहेत, आणि हे पिगमेंट वेगवेगळ्या कलरचे असतात. त्यामध्ये येलो कलर असेल, ग्रीन असेल, ब्राऊन, ब्ल्यू, ब्लॅक वेगवेगळ्या कलरचे पिगमेंट असतात. आणि या पिगमेंटच्या साहाय्यानं ते काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. तर त्याचं एक एक्झाम्पल आहे गॉन्युलॉक्स रिस्पॉन्सिबल फॉर दी रेड टाइड्स. ह्या डायनोफ्लॅजिलेटमधलंच एक एक्झाम्पल आहे गॅन्युलॉक्स, आणि हा कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, रेड टाइड्स. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण ऑब्जेक्टिव्हमध्ये हे मराईन आहेत म्हणजे समुद्रामध्ये राहतात, आणि समुद्रामध्ये ज्या रेड टाइड्स लाल लाटा दिसतात, ह्या लाल कलरच्या लाटा कशामुळे दिसतात, तर या गॉन्युलॉक्स हा जो डायनोफ्लॅजिलेट आहे याचा रंग रेड कलरचा असतो. आणि ते ज्यावेळेला एकत्र येतात, कॉलनी करून राहतात, त्यावेळेला एवढ्या प्रचंड प्रमाणात ते एकत्र येतात की त्यांच्या रंगामुळं समुद्रामध्ये लाल रंगाच्या लाटा तयार होतात. तर त्याला आपण रेड टाइड्स असं म्हणतो. म्हणजे समुद्रामध्ये बऱ्याचदा आपल्याला लाल कलरच्या ज्या लाटा दिसतात, सुपरफिशियल रिजनमध्येच ते राहतात, कारण ते फोटोसिंथेटिक आहेत. वरचेवर असल्या तरच त्यांना सूर्यप्रकाश मिळणार आहे. तर या रेड टाइड्स हे जे तयार होतात समुद्रामध्ये लाल रंगाच्या लाटा, याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे, तर हा गॉन्युलॉक्स हा एक काय आहे, डायनोफ्लॅजिलेट आहे. तर इथंपर्यंत आजच्या तासाला आपण काय बघितलं, ह्या प्रोटिस्टाचे 3 ग्रुप बघितले. हा जो 4था ग्रुप आहे फंगाय लाईक प्रोटिस्टा, याच्या डिटेल्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. एकदा रिव्हिजन घेऊया आपण या तासाला काय पाहिलं. तर 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट आहे. तुम्ही लक्षात ठेवा की R.H. विटाकर हे जे सायंटिस्ट आहेत यांनी 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन सांगितलेली आहे. ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं. त्यांनी पूर्ण जी सजीवसृष्टी आहे त्या सजीवसृष्टीचे 5 गटामध्ये विभागणी केलेली आहे. त्या प्रत्येक गटाला त्यांनी किंगडम असं म्हटलेलं आहे. तर हे किंगडम कुठले, पहिला किंगडम मोनेरा, दुसरा प्रोटिस्टा, तिसरा प्लांटी, चौथा फंगाय आणि 5वा ॲनिमालिया. त्यामध्ये पहिला जो किंगडम आहे किंगडम मोनेरा, याच्यामध्ये मोस्टली युनिसेल्युलर आणि प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असतात.
एकपेशीय आणि आदिकेंद्रकी पेशी असणारे जे ऑर्गॅनिझम आहेत ते किंगडम मोनेरामध्ये त्यांचा समावेश होतो. यामध्ये मोस्टली बॅक्टेरिया असतात. ह्या बॅक्टेरियाचे पुन्हा ग्रुपिझम झालेलं आहे. हे ग्रुपिझम कुठलं तर अर्ची बॅक्टेरिया, की ज्यांना आपण एक्स्ट्रीमोफिल्स असं म्हणतो आहे, की जे एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट कंडिशनमध्ये सर्वाईव्ह होतात. मग त्यामध्ये हाय सॅलिनिटी असेल, हाय टेम्परेचर असेल, अशा कंडिशनमध्ये ते सर्वाईव्ह होतात. त्यांना आपण एक्स्ट्रीमोफिल्स असं म्हणतो आहे. तर हे अर्ची बॅक्टेरिया. आणि बॅक्टेरियाचा दुसरा प्रकार आहे यू बॅक्टेरिया. हे यू बॅक्टेरिया जे आहेत त्यांचे एक्झाम्पल बघितले आपण, लॅक्टोबॅसिली, ॲझॅटोबॅक्टर, बरोबर, स्ट्रिप्टोमायसिस, हे जे आहेत हे यू बॅक्टेरियामध्ये त्यांचा समावेश होतो. हे मोस्टली फोटोसिंथेटिक असतात, हेही आपण बघितलं. त्यानंतर किंगडम मोनेरामधला तिसरा ग्रुप आपण बघितला, मायकोप्लाझम. मायकोप्लाझम हे सुद्धा एक स्मॉलेस्ट लिव्हिंग फॉर्म आहे, की ज्याच्यामध्ये सेल वॉल अब्सेंट आहे. बाकीच्या बॅक्टेरियापेक्षा याच्यामध्ये फरक काय आहे, की दे लॅक सेल वॉल त्यांच्यामध्ये नसते. आणि मोस्ट इम्पॉर्टंट की मायकोप्लाझम इट इज अ पॅथोजेनिक. हा डिसीज कॉझिंग आहे. याच्यामुळे बरेच आजार होतात आणि आजार झाल्यानंतर आपण अँटीबायोटिक घेतो, पण त्या अँटीबायोटिकलासुद्धा हे रेझिस्टंट असतात. हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आपण बघितलं किंगडम प्रोटिस्टा, दुसरा ग्रुप. त्या दुसऱ्या ग्रुपमध्ये मोस्टली युनिसेल्युलर आणि यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असतात. हे स्पेशली लक्षात ठेवा, यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम हे पहिल्यांदा प्रोटिस्टामध्ये सापडले. आता हे प्रोटिस्टा जे आहेत त्याचे पुन्हा 4 ग्रुप आहेत. एक प्लांट लाईक प्रोटिस्टा, दुसरा ॲनिमल लाईक प्रोटिस्टा, त्यानंतर फंगाय लाईक प्रोटिस्टा आणि डायनोफ्लॅजिलेट्स. त्यामध्ये प्लांट लाईक प्रोटिस्टा जे आहेत त्यामध्ये मोस्ट ऑफ दी डायटम्स आर प्रेझेंट इन ओशियन्स. आणि त्यांच्यापासून डायटोमेशियस अर्थ, म्हणजे आपण काय म्हणतो की पॉलिशिंग आणि फिल्ट्रेशनसाठी लागणारं, ह्याचे बरेच फायदे आहेत. जास्त डिटेलमध्ये आपल्याला दिलेले नाही आहेत पुस्तकात, पण ह्या डायटोमेशियस अर्थचा वापर बऱ्याच ठिकाणी केला जातो. तर हे डायटोमेशियस अर्थ म्हणजेच काय, तर ह्या डायटमचं जे बॉडी वॉल आहे, जी सिलिकापासून तयार होते, तर ती जी शेल आहे, थोडक्यात समुद्रामध्ये जे ॲनिमल किंवा ऑर्गॅनिझम असतात त्यांच्या बॉडीच्या भोवती बऱ्यापैकी कॅल्कॅरियस शेल असते, शंख शिंपले ज्याला आपण म्हणतो. तर अशा पद्धतीचं अगदी आपल्याला शंख शिंपले सापडतात अशा पद्धतीचं नसलं तरी ग्रॅन्युलार सिलिकाची जी शेल असते त्याच्यापासून पूर्ण समुद्रामध्ये त्याचा सरफेस माखलेला असतो, इतकं ते साचून राहतं. आणि त्याचा वापर नंतर पॉलिशिंग आणि फिल्ट्रेशनसाठी केला जातो. मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये ह्याचा वापर केला जातो. त्यानंतर आपण ॲनिमल लाईक प्रोटिस्टा बघितले. त्या ॲनिमल लाईक प्रोटिस्टामध्ये मोस्टली 4 प्रकार आहेत, अमिबॉइड, फ्लॅजिलेटेड, सिलिएटेड आणि स्पोरोझोम. अशा पद्धतीचे 4 प्रकार ॲनिमल लाईक प्रोटिस्टामध्ये दिसून आले आपल्याला. त्यानंतर डायनोफ्लॅजिलेट्स, बरोबर, डायनोफ्लॅजिलेट्समध्ये मोस्टली हे मराईन आहेत आणि फोटोसिंथेटिक आहेत. त्यांना 2 फ्लॅजेल असतात म्हणून त्यांना डायनोफ्लॅजिलेट्स असं म्हटलं जातं. आणि त्याचं एक फेमस एक्झाम्पल आहे गॉन्युलॉक्स, की जो रिस्पॉन्सिबल आहे रेड टाईडसाठी, बरोबर. ह्याचा रेफरन्स मी तुम्हाला मगाशी सांगितलेला आहे. तर तुम्हाला होमवर्क, की हे जर डायनोफ्लॅजिलेट्स आहेत किंवा हे अमिबा, त्यानंतर ट्रिपॅनोसोमा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, ह्याच्या डायग्रॅम तुमच्या पुस्तकामध्ये आहेत, त्या तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करायच्या आहेत. हा तुमचा होमवर्क आहे. ज्यावेळेला वेळ भेटेल त्यावेळेला तो होमवर्क चेक केला जाईल. तर या लेक्चरला आपण इथंच थांबतो आहे. पुढचं लेक्चर आपण नंतर नेक्स्ट कधी आपला तास असेल त्यावेळेला नेक्स्ट लेक्चर होईल. ओके, थँक्यू.